बुलेटिनमध्ये टॉप 9 घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे। सुरुवात करूयात राज्यसभा निवडणुकीच्या बिनविरोधाच्या महत्त्वाच्या अपडेट्सने। महाराष्ट्रातनं 7 नेत्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड। भाजपकडून तावडे, आठवलेंसह 4 जण राज्यसभेवर, तर महाविकास आघाडीकडून शरद पवार, शिंदेंच्या सेनेकडून ज्योती वाघमारे आणि राष्ट्रवादीकडून पार्थ पवार संसदेत जाणार। शिवसेनेकडून ज्योती वाघमारेंना राज्यसभेत संधी, राहुल शेवाळेंचा पत्ता कट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ज्योती वाघमारेंचा अर्ज दाखल। ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा होती, शरद पवारांकडून विनंती आली होती। राज्यसभा निवडणुकीसंदर्भात शिंदेंची प्रतिक्रिया, तर ज्योती वाघमारे निवड सार्थ ठरवतील असाही विश्वास व्यक्त। आदरणीय शरद पवार साहेबांकडून आलेली विनंती, त्यांनी देखील राज्यासाठी देशामध्ये जे केलेलं काम आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी। खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून भाजपच्या राज्यसभा उमेदवारांचं अभिनंदन। रामराव वडकुते यांचं सुप्रिया सुळे, रोहित पवार, शशिकांत शिंदे यांच्याकडून अभिनंदन। राज्यसभा निवडणुकीचे अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांनी एकमेकांना नमस्कार केला। राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार। आज या उमेदवारांनी अर्ज भरलेत। काल सर्वानुमते शरद पवारांच्या नावावर सहमती। संख्याबळ पाहता आदित्य ठाकरेंची भूमिका योग्य होती। गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेच्या बाहेर राहावं लागलं। संजय राऊतांचं विधान। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर, अमित शहांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज। बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा, तर पुत्र निशांत कुमार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याचीही शक्यता। राज्यसभेला मुलाला तिकीट दिलं नाही म्हणून आनंदराव अडसूळ नाराज असल्याची चर्चा। मला आणि किंवा मुलाला राज्यसभेवर पाठवा म्हणून इच्छा व्यक्त केली होती। आनंदराव अडसूळ यांची प्रतिक्रिया। आता वास्तविक न ऐकलेली नावं सुद्धा आज त्यांच्या पोटातून दिसत आहेत आणि माझा क्लेम असताना त्यांनी प्रायोरिटीने विचार करण्याची गरज होती, तो केलेला आहे। एक वेळा काय होतं, ह्या दररोज गोष्टी जिथं जिथं मोका येतो त्या ठिकाणी सगळं मांडलेलं आहे। आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय घडामोडी। राष्ट्रवादीच्या 20 पेक्षा जास्त आमदारांनी घेतली पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांची भेट। डीजीसीएच्या अहवालासंदर्भात आमदारांकडून शंका उपस्थित। सीबीआय चौकशीची ही मागणी। दादांच्या राष्ट्रवादीचे सर्व आमदार आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। तपासाच्या प्राथमिक अहवालावर नाराजी व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी करणार। तटकरे यांची माहिती। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार पंतप्रधान मोदींची भेट घेणार। रोहित पवारांच्या भूमिकेला पाठिंबा देत अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी करणार। सूत्रांची माहिती। व्हीएसआर कंपनीचा मालक व्हीके सिंगवर सीआयडीकडून प्रश्नांची सरबत्ती। विमान उड्डाण करणं योग्य होतं का? तांत्रिक चाचणी केली होती का? ड्युटी चार्ट बद्दल माहिती होती का? असे अनेक प्रश्न विचारल्याची माहिती, तर शिवाय कागदपत्र सुद्धा सीआयडीला दिली। दरम्यान व्हीके सिंग त्याचे सुरक्षा रक्षक घेऊन आला होता। कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात व्हीएसआर कंपनी माहीर। सर्व कागदपत्र सीआयडीनं तात्काळ ताब्यात घ्यावीत। रोहित पवारांची ट्विट करत मागणी। व्हीएसआर कंपनीची सर्वच विमानं ग्राउंड झाली पाहिजेत। व्हीएसआर कंपनीच्या मालकांवर, संचालकांवर कठोर कारवाई व्हावी। विमान अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी। युगेंद्र पवारांची ही मागणी। आज पण आमची मागणी आहे की व्हीएसआरचे फक्त लेअर जेट 4 नाही, पण सगळे जे त्यांचे विमानं आहेत ते ग्राउंडेड झाले पाहिजेत। त्यांच्या कंपनीच्या मालकावर आणि सगळे जे कंपनीतले संचालक आहेत त्यांच्या सगळ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे। विलिनीकरण ही दंतकथा आहे आणि ही दंतकथा आता संपली आहे। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर राऊतांची प्रतिक्रिया, तर आता आम्हाला महाविकास आघाडी म्हणून काम करायचं आहे। जनतेचा पक्ष म्हणून विरोधी पक्षाला काम करावं लागेल। राऊतांचं भाष्य। विलिनीकरण वगैरे दंतकथा आहे, त्यातून काही निष्पन्न होणार नाही आणि होण्याची शक्यता मला तेव्हाही दिसत नाही, पण काही लोकांना वाटत असेल। पण ही दंतकथा होती, ती दंतकथा आता संपलेली आहे। आम्हाला सगळ्यांना एकत्र यापुढे महाविकास आघाडी म्हणूनच काम करावं लागेल। 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफी संदर्भात निर्णय जाहीर करणार। उपमुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार याचा निर्णय घेतील। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मुंबईतील निवासस्थानी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं आंदोलन। कांदा आणि दूध दरवाढी संदर्भात तात्काळ निर्णय घेऊन विधानसभेत हमीभाव जाहीर करण्याची ही मागणी। आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। धर्मांतर विरोधी कायद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। दोषी व्यक्ती किंवा संस्थेविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार।
लवकरच विधान भवनात हा कायदा पारित होणार. धारावीमधील आगीत खाक झालेल्या झोपडपट्टीधारकांना मोठा दिलासा. 436 पात्र झोपडपट्टीधारकांचं देवनार या ठिकाणी सरकारकडून पुनर्वसन होणार. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय. मुंबई महापालिकेतील प्रशासन राजची आता चौकशी करा आणि 4 वर्षांच्या कामाची श्वेतपत्रिका काढा. समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांची विधानसभेत मागणी. पालिकेतील गैरव्यवहारामध्ये IAS अधिकारी सुद्धा सहभागी असल्याचा आरोप. भाजपच्या आमदारांच्या नाराजीवर विधानसभा अध्यक्षांकडून भूमिका स्पष्ट. पुन्हा एकदा गटनेत्यांच्या सोबत चर्चा करून लक्षवेधी वाढवण्यावर निर्णय करू. राहुल नार्वेकरांची भूमिका तर लक्षवेधी मांडल्या जात नसल्याचा आक्षेप घेतल्यानंतर लक्षवेधी वाढवण्यावर निर्णय घेणार असल्याचं आश्वासन. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून नव्या कार्यकारिणीची घोषणा. किरण शेलार, रवी राजा, अभिजित सामंत यासह पंकज यादव, अमरजित मिश्रा उपाध्यक्षपदी, राजेश शिरवडकर, पवन त्रिपाठी, श्वेता परुळेकर, विनोद शेलार यांची महामंत्रीपदी नियुक्ती. संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यात काँग्रेसला धक्का. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या तृप्ती राजपूत यांचा भाजपात प्रवेश. तृप्ती राजपूत या काँग्रेसच्या जिल्हा परिषदेतल्या एकमेव सदस्य होत्या. मुख्यमंत्री आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश. पुण्यामध्ये राष्ट्रवादीची अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर. हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपेंविरोधात बॅनरबाजी. दादांच्या पाठीमागे आमदारांचा कार्यकर्त्यांवर अन्याय का? बॅनरच्या माध्यमातून सवाल. भाजपकडून प्रमुख नेते आणि आमदारांना SIRचं प्रशिक्षण दिलं जाणार. विधिमंडळातील भाजप पक्ष कार्यालयामध्ये हे प्रशिक्षण दिलं जाईल. दरम्यान भाजपचे नेते किरीट सोमय्या आमदारांना मार्गदर्शन करतील. मनसे आणि ठाकरेंच्या सेनेची प्रभाग समितीसाठीची रणनीती अपयशी. F दक्षिण आणि F उत्तर या भागामध्ये काँग्रेस आणि सपाचे नगरसेवक अनुपस्थित राहिल्यानं महायुतीच्या मानसी सातमकर या प्रभाग समितीच्या अध्यक्षा.